मी 1980 इंडस्ट्री चालू केले. त्यावेळी माझ्याकडे 100 रुपये माझ्या बँकमध्ये बॅलन्स नव्हता. इथं आल्यानंतर कसं इंडस्ट्री चालू करायचं ते माहीत नव्हतं. फक्त मी मेरामध्ये 1978 मध्ये त्यांचं इंडक्शन फर्निचर चालू करायला आलो. 1 वर्षाचं मला त्यांनी अनुदान दिलं होतं, महिन्याला 1000 रुपये, म्हणजे 14,000 रुपये टोटली वर्षाला त्यांनी मला द्यायचं ॲग्री केलं होतं. त्यासाठी मी बेळगाव सोडून कोल्हापूरला आलो. मग त्यामध्ये खायचा उद्देश होता नेहमी इंडस्ट्री करायचंच, इंडस्ट्रीमध्ये काहीतरी चालू करायचा उद्देशाने मी कोल्हापूरला आलो. आणि आला तेव्हा माझं काही पैसे नव्हतं. माझं एवढं ॲश्युरन्स होतं की 14,000 रुपये वर्षात मिळणार आहे. मग तेवढ्यात मी भागून 1 वर्ष माझं इंडस्ट्री सेट करण्यासाठी वाईट स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा स्कीम होता YTS इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी. त्याचा अंडर 1,46,000 लोन घेतलं मी आणि माझं इंडस्ट्री चालू केलं. 6 कोटी जागाला 6,000 रुपये दिलं ते MIDCकडनं आणि फॅक्टरी चालू केलं. पण लागणारे प्रत्येक मशिनरी माझं मी बनवून घेतले. हे कशामुळे मिळालं? आता तुमच्या कॉलेजमध्ये मी 30-40 वर्ष आलो होतं. त्यावेळी IIT मध्ये नुसतं न शिकवता त्या पोराकडनं कसं करून घ्यायचं मटेरियल, म्हणजे कॉलेज लागणारे डेस्क बेंचेस असं सगळं करून घेत होतं. मग तसलं प्रेरणा तर मला मिळालं. असं कुठं बाहेर कुठे गेलो मी त्याचा प्रेरणा घेत होतं. रिसेंटली सांगायचं म्हणजे चेन्नईला गेलो होतं. फाउंड्रीमध्ये व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी माहीत नाही कोणाला, बऱ्याच ठिकाणी माहीत पण नाही आहे. हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे. चायनावाल्याने त्याला कॉपी केलं होतं. मी चायनाला केव्हा गेलो होतं, साने मोठं कंपनी आहे. कंपनीमध्ये ते मशिनरी कोण सप्लाय केलं होतं चायनावाले, त्यांनी लंच अवरमध्ये आम्हाला आत घेऊन गेलं फक्त 1-अर्धा तास. त्याच्यामध्ये मी बघून घेतलं काय व्हॅक्यूम मॅन्युफॅक्चरिंग काय असते काय नाही आहे, त्याचा अभ्यास केला. आणि आल्यानंतर मला 2 वर्षात ते व्हॅक्यूम मोल्डिंग लाईन टोटल केलं. जे कंपनी मला घेऊन गेलो होते त्यांनी सांगितलं होतं 6 कोटी रुपये मोल्डिंग लाईनला. मी इथं फक्त 50 लाख रुपयामध्ये तो लाईन चालू केलं आणि सक्सेसफुली मी तर माझं फाउंड्री गावाला चालू आहे त्याची. हे व्हॅक्यूम याच्यामुळे फाउंड्रीला सँडचा अजिबात बाद होत नाही. आत्ता आमचा मेजर प्रॉब्लेम आहे सरला किंवा टेक्निकल इन्स्टिट्यूटला फाउंड्रीमध्ये लागणारे सँड डिस्पोजलचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमचे स्टुडंट्स किंवा फॅकल्टीज किंवा PhD होल्डर्स शुड कम टू अस अँड विथ डेफिनेटली ते आपल्याला कसं शोध करता येईल, फाउंड्री सँड कसं सेव्ह करता येईल किंवा प्रोजेक्ट कंट्रोल कसं करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला मदत करता येईल. त्यासाठी PCS सरला मी बरंच रिक्वेस्ट केलं. KIT कॉलेजमध्ये असताना पण बऱ्याच लोकांना रिक्वेस्ट केलं, बऱ्याच लोक मदत करतात मला करण्यासाठी. तसं अजून तुमच्याकडे आपण अपेक्षा आहे की फाउंड्रीसाठी लागणारे सँड पर्टिक्युलरली त्याचं डेपोचं प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं कसं कन्वर्ट करायची. मी सँडसाठी 32 प्रकारचं ट्रायल घेतलं. त्याचं ब्रिक्स कसं बनवायचं, सिव्हिल डिपार्टमेंटला मदत घेतलं. ब्रिक्स कसं बनवायचे ते सँडपासून, त्या भाजायचं कसं, त्याला लागणारे छोटं मशीन पण घेऊन आलं मुद्दाम त्यासाठी प्रेस करून हे वापरण्यासाठी. 32 प्रकारचं मी तयार करून ते ब्रिक्स बनवलं. तर ते काय कंटिन्यू झालं नाही आहे का, ते एवढं सक्सेस झालं नाही आहे. तुमच्याकडं कॉलेज गार्जियनसारखं लोक येऊन मला भेटलं किंवा ते मदत केलं नक्की आपल्याला त्याच्याबद्दल सक्सेसफुल करता येईल. इव्हन सिव्हिल डिपार्टमेंट सँड आता बऱ्याचशा लोक सँड वॉश करून बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला वापरतात. त्याचं टेक्नॉलॉजी काय करायचं तर आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर फाउंड्रीमध्ये प्रत्येक वर्षी चायनामध्ये 51 बिलियन टन्स कास्टिंग बनवतात. त्याचं कम्पेअर करतो इंडियामध्ये फक्त आम्ही 1.1 बिलियन टन कास्टिंग करतो वर्षाला. मग ह्याचं कम्पेअर करताना वी आर फार बिहाइंड विथ चायनीज ग्रोथमधून. मग आपल्याला काय करायला लागेल, त्याचा कॉलेजसारखं तुमचे युनिव्हर्सिटी लोक आम्हाला मदत केली. डेफिनेटली आमचं कॉन्ट्रीब्यूट पीपल विल डेफिनेटली वी कॅन इम्प्रूव्ह अवर सेल्फ ऑल्सो. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी डेफिनेटली वाढेल. तुमचं रोबोटिक वापरलं तर त्याचा डेफिनेटली उपयोग होईल. मेस्का फाउंड्रीमध्ये कोल्हापूरमध्ये रोबोट वगैरे वापरतात. त्याचा कॉस्ट म्हणा किंवा प्रोडक्ट हे म्हणा फार अवघड असल्यामुळे मॅननसारख्या कंपनीने त्याचा वापर करतात. आणि वेस्ट मॅनेजमेंट करायला फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे बरंचसं कायजन केलेलं आहे. बरंचसं त्याच्याबद्दल आपण भेट केली. स्टुडंटला इन्व्हाइट करतो मी त्या बघण्यासाठी. आता झाल्यानंतर माझ्याकडे 2-3 मदतकेली आलेले आहे. ते नक्की त्याचं कायजनचं विश्लेषण करून देतील आणि आपल्याला त्याच्याबद्दल नॉलेज नक्की वाढेल. त्याच्यानंतर लास्ट फोम म्हणून चायनामध्ये बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. आता लास्ट फोम म्हणजे फोम बारीक बिट्स असतात, एक्सपांड करतात,
त्याच्यामध्ये मोल्ड तयार करतात, व्हाईट पार्ट तयार करायचं, व्हाईट पार्ट तयार करून त्याला पेंट करायचं, मग मोल्डमध्ये व्हॅक्यूममध्ये ठेवायचं आणि ते जाळायचं, त्यात कास्टिंग बांधायचं. ह्या प्रकारचं ते पण आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आमच्या फॅक्टरीमध्ये एक डिव्हिजन केलेलं आहे. त्याच्यानंतर वॅक्स टेक्नॉलॉजी, वॅक्समध्ये काय पार्टमध्ये ते बनवायचं, त्याच्यामध्ये 100% एक्युरेसी असतात, मशिनिंगची गरज नाही, तसल्या आयटम बनवतात. एरोप्लेन इंडस्ट्रीमध्ये, बस इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग होतात. त्या टाईपचं पण आम्ही ट्रायल अँड एरर म्हणून आपल्याकडे एक छोटा फाउंड्री आहे, महिन्याला 8 ते 10 टन आम्ही बनवतो. व्हॅक्यूममध्ये पण आपल्याकडे आहे आणि इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये आहे आणि टोटल म्हणजे विदाऊट LFC म्हणजे लॉसपोक पण जळल्यानंतर आपला प्रोजेक्ट तयार होतो. त्याच्यापेक्षा आपल्याला विदाऊट बाइंडर आणि बेळगाव युनिटमध्ये मोल्डमध्ये व्हॅक्यूम काढतो, व्हॅक्यूममध्ये कॅव्हिटीमध्ये पेंट करून आपण पोरिंग करतो. अजूनही आम्हाला इंडियामध्ये त्याचं लागणाऱ्या फिल्म अवेलेबल नाही आहे. मी सध्या इम्पोर्ट करून येतो चायनामधून. आता सध्या ते ट्रायल करून बऱ्याचशा लोकांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर अहमदाबादमध्ये पार्टी मला फिल्म दिलेलं आहे. ते आता 90% त्याचा रिझल्ट आलेला आहे, 100% अजून त्याचा रिझल्ट आला नाही आहे. त्यासाठी कॉलेजचं फॅकल्टीज म्हणजे डायरेक्टर वगैरे गेले ना, डायरेक्टर डॉक्टर लोक माझ्याकडे यायला पाहिजे आणि मी त्याला डेफिनेटली त्याला मदत करू. आणि फाउंड्री उद्योगासाठी काय करता येईल, मोठ्या कामाने PCS गार्जियन साहेबांनी इन्व्हिटेशन दिलं, सगळ्याला बोलवलं, 3 दिवसाचा सत्र ठेवलं तुम्ही. त्याच्यामुळे डेफिनेटली आमचा फाउंड्री उद्योग उपयोग होईल असं मला आशा व्यक्त करतो. व्हॉट्सअपवर आपण केलं काय म्हणजे बेस्ट मेंटेन दर्शनी आमच्याकडे हीट ट्रीटमेंट फर्नेसेस आहे. हीट बाहेर जात असते, चिमणीत होतो. आम्ही चिमणीतला कंट्रोल करून चिमणीत दुसऱ्या जागेला शिफ्ट करून ते हीटला गरम करून LPG गॅस कसं गरम करायचे, वेट स्टँड ड्राय कसं करायचे, तर छोटे छोटे प्रोजेक्ट आम्ही केलेले आहे. त्याच्यामुळे मी येताना MTI आलं असेल तरी आता कोल्हापूरमध्ये वन ऑफ द बेस्ट फाउंड्री म्हणून अप्रिशिएट करतात आणि जवळजवळ मी 75 करोड मला अभिमान वाटतं की पैसे नसून तर आपण कारखाने करू शकतो, उद्योग करू शकतो असं माझं हे प्रत्येक स्टुडंटला मी रिक्वेस्ट करतो. बाबा तुम्ही स्वतःचा पायावरती उभा राहा, नुसतं नोकरीच पाठीमागे लागू नका, सायंटिस्ट म्हणून काम करा आणि रेणाव फाउंड्रीमध्ये काम करून फाउंड्री उद्योगाला नक्की मदत करा असं माझं रिक्वेस्ट करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डोळे साहेब. गदी पाडळकरांच्या गीत राहण्याची ओळ मला आठवते, ज्योतीने तेजाची आरती.